नांदेड मधली गोष्ट प्रेम कहाणी। आचल म्हणत आहे, माझा सक्षम मेला तरी माझं प्रेम जिंकलं। मी जिवंतपणे लग्न नाही करू शकली, पण मेल्यावरती केलं। वा रे वा, मुलगी व्हायरल होण्यासाठी काही पण करते, चर्चा देण्यासाठी काही पण करते। एक बंगालची पोरगी, तिने प्रायव्हेट व्हिडिओ आपला व्हायरल केला वा चर्चा देण्यासाठी, आणि ही मुलगी प्रत्यसंग लग्न करून चर्चेत आली। चर्चेत अशी आली की पुऱ्या भारतभर चर्चेत आहे, न्यूज मध्ये, पेपरामध्ये, याच्यामध्ये, सोशल मीडियावर चर्चे। आता सरकारने माझं एकच म्हणणं आहे, सरकारला एकच विनंती आहे की एखादं भारतरत्न देऊन द्यावं, एखादं तिला पद्मभूषण देऊन द्यावं, एखादं तिला अवॉर्ड देऊन द्यावं, आणि हा टॉपिक इथंच खतम करावा। समजलं काय? आणि चिमुकल्यावर अत्याचार होऊन राहिला, 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, त्याच्यावर लक्ष द्यावं, हे माझं म्हणणं आहे सरकारला। या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊ नका, कारण प्रेमाला समाजात वेगळी शिवी देते, तुम्हालाही माहीत आहे, मला पण माहीत आहे। आणि हे प्रेम 2.5 तासाचं असतं, एक वासना असते, दुसरं काहीच नसते। कळलं काय? प्रेम फक्त आई वडील करत असतात आपले खरे। 2 दिवसाचं प्रेम हे प्रेम नसते, हे एक वासना असते, दुसरं काहीच नाही। आणि आचल, तू 17-18 वर्षाची आहे, तू नादान आहेस, तुला काहीच समजणार नाही। तुझ्या अंगावरून 2 वर्ष जाऊ दे, तू स्वतःच म्हणशील मी माझ्या मायबापापाशी जातो। तू आचलच्या सक्षमच्या आईवडिलाला सोडून देशील, बिंदा सोडून देशील, हे मी गॅरंटी देतो आणि लिहून देतो तुला। कारण बाये, प्रेम करणारे असे किती आले आणि किती गेले, कळलं काय? 99% प्रेम म्हटलं टिकत नाही, कळलं काय? जोपर्यंत जे नशा असते ना प्रेमाची, तोपर्यंत डोक्यात असते, तोपर्यंतच प्रेम राहते। एक वेळा हे नशा उतरली, कारण हे प्रेमी दारू आणि राहते, दुसरं काहीच नाही। एक वेळा नशा उतरली, तू कोण आणि मी कोण, कळलं काय? का व मावले, स्वतःच्या जन्म देणाऱ्या मायबापालेच बेमान झाली, तर सक्षमच्या आईवडिलाची काय होशील व तू? नाटकं बिटकं नको करत जाऊ, खरं आहे ते सांग, समजलं काय? बिंदास मायबापापाशी चालली जाय, तुला कोणी नाही म्हणणार नाही, पण लक्षात ठेव, तुझ्यामुळं त्या सक्षमचा जीव गेला। समजलं काय? तू एक हत्यारीण आहेस, कळलं काय? तू एक हत्यारीण आहे तुझ्यामुळं। आणि तुला कोणी म्हटलं नाही पाहिजे, कोणी बोललं नाही पाहिजे, सोशल मीडियात कोणी तुझ्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे, त्या कारणामुळे तू कारस्थान केलं, नाही तर तुझ्यामुळं जीव गेला त्याचा। कळलं काय? तुझ्यामुळं जीव गेला, तू आहे कारणीभूत। त्याचं घराला उद्ध्वस्त करणारी तू आहेस आचल, कोणी नाही, तू आहे, तुझ्यामुळं जीव गेला त्याचा। समजला? खरं असेल तर कमेंट करून सांग दादा। जय भीम, नमो बुद्धाय।